So welcome to back again in another video, which is also important for you. That is based on the language study. The activity may be asked in question number first B based on the preposition. So आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ग्रामरवर आधारित. परीक्षेला क्वेश्चन नंबर 1B मध्ये या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट प्रिपोजिशन अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आणि त्या संदर्भातील काही महत्त्वाच्या प्रिपोजिशनची माहिती या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. So in this today's video, what do we learn? We have to learn the meaning. What is mean by preposition? Preposition कशाला म्हणतात? Different types of prepositions. Prepositionचे वेगवेगळे प्रकार किती आहेत? List of most commonly used prepositions. So in English language, there are so many prepositions are there. So many prepositions are used in English language, but now we have to just concentrate on the most used, commonly used prepositions in our examination. Then rules or the instructions to use prepositions, and finally I have also prepared the online test based on this preposition. You have to apply or you have to give that particular test. I will share the link on our group. So let's see the first, what is mean by preposition? Preposition म्हणजे काय असतं? The preposition is a word that shows the relationship between two words. दोन शब्दांमध्ये काय संबंध आहे हे दर्शवणारा जो काही शब्द असतो त्या शब्दाला आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. इट शोज द रिलेशन बिटवीन द वर्ड बिफोर इट अँड अ नाउन ऑर प्रोनाउन दॅट फॉलोज इट. ज्या शब्दाच्या अगोदर एखादा वर्ड जो काही वापरलेला असतो ते जे काही वर्ड प्रिपोजिशन म्हणतो आपण त्याला, त्या तो वर्ड किंवा तो प्रिपोजिशन या दोन नामांमध्ये काय संबंध आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरला जाणारा आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन होय. सो इट इज द कॉमन थिंग दॅट वी शुड नो दॅट प्रिपोजिशन मीन्स अ वर्ड विच शोज द रिलेशनशिप. दॅट एवढाच अर्थ या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी जसं म्हटलं की प्रिपोजिशनचे खूप प्रकार आहेत या ठिकाणी. देअर आर सो मेनी टाइप्स ऑफ प्रिपोजिशन्स अँड देअर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ दीज डिफरंट प्रिपोजिशन्स. जसं या ठिकाणी प्रिपोजिशन ऑफ प्लेस आहे, प्रिपोजिशन्स ऑफ टाइम वेळदर्शक, काळदर्शक, दिशादर्शक, स्थळदर्शक, स्पॅशियल रिलेशनशिप, प्रिपोजिशनल फ्रेजेस काही आहेत इन फ्रंट ऑफ, बरोबर आहे. जसं आपण बघितलं की इन फ्रंट ऑफ आहे. या अशा अनेक प्रिपोजिशन्स या ठिकाणी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. सो जसं मोस्ट कॉमनली युज्ड प्रिपोजिशन्स कोणकोणते आहेत तर चार्ट तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती. या ठिकाणी जर बघितलं तर these are the most commonly used prepositions. If you want to know about more prepositions, just use the Google platform to identify to know about it. But these are the commonly used prepositions. जसं on, around, behind, between आहे, in front of आहे, among आहे, from आहे, to आहे, in आहे. जी कॉमनली प्रिपोजिशन्स आहेत त्यांचाच फक्त अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. सो फर्स्ट कन्फ्युजिंग प्रिपोजिशन जे काही आहेत आपले, जे कॉमनली यूज केले जातात, खूप सोपे आहेत, पण ते या ठिकाणी वापरायचे कसे आणि कोणत्या नियमाला धरून ते वापरले पाहिजे ते या ठिकाणी बघूया. सो इन, ऑन आणि ॲट या तीन प्रिपोजिशनचं जर या ठिकाणी बघितलं सर, when these three different prepositions are used as a preposition of place. स्थळदर्शक आपण या ठिकाणी जर हे शब्दयोग्य याचा उपयोग पाहिला वाक्यामध्ये तर कसा करायचा, म्हणजे जे नाम किंवा नाम असणार आहे ते कोणतं असणार आहे, प्लेस दर्शक नाम आहे आणि त्याच्या नामापूर्वी जे वापरलं जाणारे इन, ऑन आणि ॲट आहेत हे प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस आहेत. सो मी आता या ठिकाणी प्लेस हा शब्द का वापरला तर कारण इन, ऑन आणि ॲट हे प्रिपोजिशन्स काळदर्शक सुद्धा आहेत. जसं स्थळदर्शक आहेत, प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस आहेत, तसेच these in, on and at, these prepositions are used as a time. Preposition of time या कॅटेगरीमध्ये सुद्धा ते वापरले जातात. मग फर्स्ट ऑफ ऑल we will see how to use in, on, at as a place च्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरू शकतो. So when we compare these three prepositions, we can say in is used to show area or volume.
On is used to show surface. At is used to show specific point. So regarding to the place च्या संदर्भातील हे prepositions आहेत. So let's study one by one how to use this. Let's see first. In जे काही आहे या ठिकाणी इनचा वापर कधी करायचा, तो इन shows general location like neighborhood, cities or countries. या ठिकाणी म्हटलं मी की इनचा वापर कुठे करायचा, सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण एखाद्या शहराविषयी किंवा एखाद्या शेजारी एखादं ठिकाण असेल, लोकेशन असेल, याविषयी ज्यावेळेस आपण माहिती सांगणार आहोत त्यावेळेस या ठिकाणी आपण इनचा वापर करू शकतो. इन इज यूज टू शो जनरल लोकेशन, एक ठराविक मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी आपण म्हणू शकतो, किंवा जनरल लोक सर्वसामान्य ठिकाणाबद्दल किंवा एखाद्या सिटी बद्दल तुम्ही जर बोलत असाल तर त्यावेळेस मी इन हा शब्द वापरतो. सपोज यू आर इन अनदर कंट्री, बरोबर आहे, तुम्ही एक दुसऱ्या देशामध्ये आहात आणि तुम्ही दुसऱ्या देशामध्ये असल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जाते की वेअर डू यू लिव्ह, सो आय लिव्ह इन महाराष्ट्र, आपण काय म्हणतो इन महाराष्ट्र. सो इन महाराष्ट्र हे काही जनरल लोकेशन आहे. महाराष्ट्रामध्ये खूप जिल्हे आहेत, देर आर सो मेनी डिस्ट्रिक्ट्स अँड अमंग दॅट डिस्ट्रिक्ट देर आर सो मेनी विलेजेस, बरोबर आहे. आणि तुम्ही एखाद्या विलेज मध्ये किंवा एखाद्या सिटीमध्ये राहत असाल, पण ज्यावेळेस आपण म्हणतो की मी महाराष्ट्रामध्ये राहतो, सो दॅट वॉज द जनरल लोकेशन ऑफ द पर्टिक्युलर कॅन्डिडेट. सो इन इज यूज टू एक्सप्रेस जनरल लोकेशन, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. वी हॅव बीन लिव्हिंग इन इंडिया, आम्ही भारतामध्ये राहत आलेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी भारतामधील एका स्पेसिफिक ठिकाणीचा उल्लेख न करता आम्ही भारतामध्ये राहत आलेलो आहोत. सो ही वॉज अन इंडियन, ही वॉन्ट्स टू से ही वॉज अन इंडियन. त्याला हे असं सांगायचं असतं की त्यावेळेस तो या ठिकाणी जनरल लोकेशनचा या ठिकाणी उपयोग करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादं जनरल लोकेशन सांगायचंय किंवा मी सातारमध्ये राहतो, त्या पुढच्या व्यक्तीला ज्यावेळेस विचार, बाबा तू कुठे राहतो रे बाबा, इतके दिवस झाले भेट नाही काय नाही, मी सातारमध्ये राहतो. म्हणजे सातारा हे दॅट इज द जनरल लोकेशन. सातारा काही पर्टिक्युलर घर नाहीये किंवा पर्टिक्युलर एरिया नाहीये, त्या एरियामध्ये तो राहतोय. सो ही एक्सप्लेन द जनरल लोकेशन इन दॅट पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट. सेकंड थिंग, टू शो प्लेस विथ अ बाउंड्री एरिया इन क्लोज्ड स्पेस. इनचा दुसरा एक उपयोग या ठिकाणी अशा पद्धतीने केला जातो की एखाद्या बंदिस्त ठिकाणी एनक्लोज्ड एरिया किंवा बाउंड्री आहे, ज्यावेळेस तुम्हाला अशी गोष्ट सांगायची की ती एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट गोष्ट एरियामध्ये स्पेसिफिक वस्तूमध्ये ती किंवा थिंग मध्ये ती वस्तू आहे, हे ज्यावेळेस तुम्ही सांगणार आहात त्यावेळेस तुम्ही इनचा उपयोग करू शकता. जसं या ठिकाणी बघितलं की सी सॅट इन द चेअर, ती त्या खुर्चीमध्ये बसलेली आहे. सो बाउंड्री आहे, बरोबर आहे. या ठिकाणी स्टुडंट्स विअर सिटिंग इन द क्लासरूम, विद्यार्थी त्या वर्गात आहे. सो एनक्लोज्ड स्पेस आहे, बंदिस्त एरिया आहे, असे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्ही इनचा वापर या ठिकाणी करू शकता. सेकंड प्रिपोजिशन आहे ऑन. ऑन रेफर्स टू मोर स्पेसिफिक लोकेशन लाईक स्ट्रीट्स, एव्हेन्यू, आयलँड. इन आणि ऑनची जर तुलना केली तर या ठिकाणी इन पेक्षा थोडंसं अधिक स्पेसिफिक, थोडं अधिक जवळचं डिस्टन्स किंवा थोडं विशिष्ट लोकेशन तुम्ही या ठिकाणी ऑनचा उपयोग करून या ठिकाणी सांगू शकता. जसं यू आर स्टँडिंग ऑन माय फूट, गर्दी आहे, गर्दीमध्ये तुम्ही उभे राहिलेला आहात आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्या पायावर पाय दिलेला आहे, त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, तू माझ्या पायावरती उभा राहिलेला आहेस. यू आर स्टँडिंग ऑन माय फूट. इज इट ओके? सेकंड यूज असा आहे की वेन इट टचेस द सरफेस ऑफ प्लेस, ज्यावेळेस एखाद्या वस्तूला ती स्पर्श करून उभी आहे, दुसरी एखादी वस्तू, दुसरं एखादं नाऊन, बरोबर आहे, तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी ऑनचा उपयोग करू शकता. द बुक इज ऑन द टेबल, या ठिकाणी दोन नाऊन आहेत, बुक आणि टेबल, या दोघांमधला संबंध या ठिकाणी ऑनने सांगितलेला आहे की ते पुस्तक कुठे आहे, तर त्या टेबलावर आहे. म्हणजेच ज्यावेळेस एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला टच करून स्पर्श करून त्या ठिकाणी असते, त्या कंडिशन मध्ये असते, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी ऑनचा उपयोग या ठिकाणी करू शकता. आय लिव्ह ऑन द 7th फ्लोअर, या ठिकाणी तो 7व्या मजल्यावर राहतोय. सो देर इज द यूज ऑफ ऑन. देन व्हेन वी मूव्ह टुवर्ड्स द ॲट, देर इज अनदर प्रिपोजिशन रिगार्डिंग टू द प्लेस, जे प्लेस साठी वापरलं जातं. सो ॲट इज युज्ड or it can be used to refer a very specific location. या ठिकाणी या ऑन पेक्षाही जास्त स्पेसिफिक, स्पष्ट, क्लिअर लोकेशन या ठिकाणी ऍटचा उपयोग करून या ठिकाणी सांगू शकतो. इन शॉर्ट वी कॅन से वी कॅन गिव्ह अ स्पेसिफिक पॉइंट ऑफ दॅट पर्टिक्युलर लोकेशन बाय युझिंग द प्रिपोजिशन ऍट. जसं या ठिकाणी एक्झाम्पल बघितलं, द शॉप इज ऍट द एंड ऑफ द स्ट्रीट. ते जे दुकान म्हणताय ना तुम्ही, ते दुकान त्या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला आहे, ऍट द एंड ऑफ, स्पेसिफिक या ठिकाणी लोकेशन तुम्ही ऍटचा उपयोग करून सांगू शकता.
शी इज ॲट होम. ती आता सध्या कुठे आहे? घरी आहे. सो इट इज अ स्पेसिफिक लोकेशन. लक्षामध्ये. सो इन जनरल लोकेशन, ऑन मोर स्पेसिफिक दॅन इन, अँड ॲटचा उपयोग ऑन पेक्षाही अधिक स्पेसिफिक लोकेशन तुम्ही या ठिकाणी ॲटचा सहाय्याने या ठिकाणी सांगू शकता. सो दॅट इज इन, ऑन, ॲट. These are the confusing prepositions of place that I explained here. Now the next, again, in, on and at. मी तुम्हाला आता सांगितलं की हे प्रिपोजिशन जे आहेत ते प्रिपोजिशन्स वेळ दर्शक सुद्धा आहेत. या ठिकाणी या तीन प्रिपोजिशनचा उपयोग वेळ दर्शक म्हणून सुद्धा या ठिकाणी केला जातो. दोन नाउन असतील, दोन नाम असतील आणि त्यांचा संबंध जर वेळेच्या निगडीत असेल तर त्या ठिकाणी आपण इन, ऑन आणि ॲट यांचा उपयोग करू शकतो. सो व्हेन वी कम्पेअर दीज थ्री प्रिपोजिशन्स वी कॅन से इन इज ग्रेटर दॅन ऑन, ऑन इज ग्रेटर दॅन ॲट. लक्षात येईल की जी वेळ आहे ती वेळ जर आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये मांडत गेलो चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने, तर उतरत्या क्रमाने जर मांडली तर सुरुवातीला अगोदर सर्वात मोठी वेळ येते, बरोबर आहे, त्यापेक्षा लहान आणि नंतर त्यापेक्षा लहान. लेट्स सी द एक्झाम्पल. इयर्स, दॅट वॉज द बिग टाइम. त्यापेक्षा थोडंसं जर इयर पेक्षा कमी केलं, इन अ इयर देर आर 12 मंथ्स. सो मंथ दॅट इज स्मॉल दॅन इयर. आणि मंथ मध्ये जर विचार केला तर क्लॉक्स वाईज केला तर एका मंथ मध्ये 30 डेज असतात. तिथं डे जर घेतला आपण, डेज केलं नंतर क्लॉक केलं, या पद्धतीनं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये या ठिकाणी आपण इन, ऑन आणि ॲटचा उपयोग करू शकतो. नाउ सी द एक्झाम्पल्स टू डिपिक्ट जनरल टायमिंग लाईक मंथ्स, इयर, सेंचुरीज, डिकेड अँड पार्ट ऑफ द डेज. जर या गोष्टींचा उल्लेख तुम्हाला करायचा असेल तर यू कॅन यूज इन. ज्यावेळेस महिना, वर्ष, सेंचुरी, डिकेड, दशक आणि दिवसाचा कालखंड, कधी पहाटे, मॉर्निंग, इन द मॉर्निंग, अर्ली इन द इव्हिनिंग, बरोबर आहे. तर या वेळेस तुम्ही या ठिकाणी इनचा उपयोग करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला महिना, इयर, सेंचुरीज, डिकेड आणि पार्ट ऑफ द डेज यांचा उल्लेख या ठिकाणी या नामासमोर तुम्हाला ते प्रिपोजिशन वापरायचं असतं, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी इनचा उपयोग या ठिकाणी करू शकता. सो आय वॉज बॉर्न इन 1983. 1983 काय? दॅट वॉज द इयर टायमिंग. आलं लक्षामध्ये? इट वॉज अ बिग टायमिंग, ह्यूज टायमिंग. आणि या इयर पूर्वी आपण इन हे प्रिपोजिशन वापरू शकतो. दुसरं काय सांगितलं की पार्ट ऑफ डेज म्हटलं मी तुम्हाला की एका आपला जो काही दिवस आहे त्या दिवसामधील जो स्पेसिफिक कालखंड आहे त्या कालखंडापूर्वी तुम्ही इन हा शब्द वापरू शकता. सो दिवसामध्ये मॉर्निंग असतं, आफ्टरनून, इव्हिनिंग असतं, नाईट असतं. सो इन द मॉर्निंग आय विल मीट यू अर्ली इन द मॉर्निंग. सो इन इज यूज टू point out the general timing like month, year, centuries, decade and part of the days. Then on is also used. On is also used to depict general timing like dates, days of the week, days of the month, holidays with day. फॉर एक्झाम्पल रिपब्लिक डे, जे सुट्टीचे दिवस असतात ज्यामध्ये डे असतो, रिपब्लिकन डे असतो, इंडिपेंडन्स डे असतं, अशा वेळेस या ठिकाणी ज्या शब्दामध्ये डे आहे त्या शब्दाच्या अगोदर आपण ऑन हे प्रिपोजिशन्स वापरू शकतो. दिनांक ज्यावेळेस तुम्हाला सांगायचे, सो बिफोर डेट यू हॅव टू यूज ऑन. डेज ऑफ द वीक, ऑन मंडे, ऑन सॅटरडे, ऑन ट्युजडे, ऑन थर्सडे, ज्यावेळेस असा उल्लेख करायचा असतो दिवसाचा, सो यू हॅव टू यूज ऑन प्रिपोजिशन्स. या ठिकाणी लक्षात ठेवा. डेज ऑफ द वीक, डेज ऑफ द मंथ, हॉलिडेज या गोष्टींचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करू शकता. देन द लास्ट या ठिकाणी आहे आपल्याकडे ॲट. ॲट इट इज यूज टू पॉइंट आउट, इट इज यूज टू शो द स्पेसिफिक टायमिंग. म्हणजे काय? एक विशिष्ट वेळ म्हणतो आपण त्याला. टाइम्स ऑफ द डे, वॉच टाइम जे काही म्हणतो, ॲट 4 PM, ॲट 12 PM. ज्यावेळेस तुम्हाला असं दिवसातील जो स्पेसिफिक वेळ तुम्हाला ज्यावेळेस सांगायचा असतो त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी ॲटचा उपयोग या ठिकाणी करू शकता. आय डिसाइडेड टू मीट ॲट 4 PM. बरोबर आहे, 4 वाजता या ठिकाणी काय करणार आहे? तो भेटणार आहे. आय डिसाइडेड, त्याने ठरवलेलं आहे तो 4 वाजता भेटणार आहे. सो दिवसातील स्पेसिफिक टायमिंग आहे 4चा आणि त्यापूर्वी आपण या ठिकाणी काय केलं? ॲट हे प्रिपोजिशन्स वापरलेलं आहे. द सेकंड यूज इज देअर when we express the holiday without day. ज्यावेळेस आपण एखादा सुट्टीचा वार व्यक्त करणार असतो ज्याच्यामध्ये डे हा शब्द नाहीये, अशा वेळेस या ठिकाणी आपण ॲट इस्टर म्हणू शकतो, बरोबर आहे. अँड देन आय विश माय बिलवेड ॲट मिडनाईट. सो स्पेसिफिक टायमिंग आहे, बरोबर आहे. मिडनाईट अ स्पेसिफिक टायमिंग, ॲट 12 noon म्हणतो आपण त्याला. सो इन, ऑन, ॲट
हे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने वापरू शकतो. थोडक्यात ॲटचा उपयोग जर करायचा म्हटलं तर वॉच टाइम तुम्ही असं म्हणू शकता. ऑनचा उपयोग जर करायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण कॅलेंडर टाइममध्ये यूज करू शकतो. इन आणि ऑन. इन आणि ऑन हे कॅलेंडर टाइम म्हणतो आपण, बरोबर आहे. मग कॅलेंडर टाइम मध्ये काय झालं, जर मंथ असतील म्हणजे बिग असतील, ग्रेटर असतील या ठिकाणी, तर मंथ, इयर, सेंचुरी जर उल्लेख करायचा असेल तर इन. आणि जर एका महिन्यातील जे काही दिवस असतात, जे वॉर्स असतात, वीक्स असतात, डेट्स असतात, त्यांच्यासोबत जर यूज करायचं असेल तर ऑन. सो दॅट इज द युजेस ऑफ इन, ऑन, ॲट व्हाईल वी आर युजिंग ॲज प्रिपोजिशन ऑफ टाइम. देन मोर दॅन धिस, या ठिकाणी थोडंसं वेगळं कन्फ्युजन आहे की या ठिकाणी आपल्याकडे इन, इन टू आणि ऑन हेही प्रिपोजिशन्स आहेत. सो इन जे काही आहे या ठिकाणी आपण बघितलं की प्रिपोजिशन ऑफ टाइम साठी वापरला जातो. इन इज यूज टू शो प्रिपोजिशन ऑफ प्लेस. यांचा यूज मी तुम्हाला सांगितलेला आहे. टायमिंग आणि इन हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण कन्फ्युजन काय आहे की इन आणि इन टू, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम टू. इनचे युजेस तुम्हाला माहित झालेत. इन प्रिव्हियस 2 स्लाइड्स आय हॅव एक्सप्लेन द युजेस ऑफ इन. बट इन टू काय आहे आणि ऑन टू काय आहे याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. सो इन जे काही आहे, युज्ड व्हेन समथिंग इज विदिन, दॅट इज वन थिंग कंटेन्स अनदर. जसं या ठिकाणी वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले असतात. सो वर्ग आहे, त्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत. स्टुडंट्स सॅट इन द क्लासरूम. विद्यार्थी कुठे आहेत? क्लासरूम मध्ये आहेत. सो दॅट इज इन. टू शो समवन इज इन रेस्ट पोझिशन, बरोबर आहे. He works in Microsoft. So Microsoft, that is the company, and in that Microsoft company he works. So that is the use of in. बरोबर आहे. देन into काय आहे? इन आणि into दोघांमध्ये फरक काय आहे? सो फाईल वी मिनिंग दोघांचं सारखाच आहे. इन म्हणजे आत आणि into मध्ये सुद्धा आतच आहे. पण डिफरन्स काय आहे की इन into मध्ये जर बघितलं, देर इज मुवमेंट, या ठिकाणी हालचाल असते. When someone or something comes from outside to the inside. बाहेरून एखादी व्यक्ती आतमध्ये येते म्हणजे मुवमेंट असते, हालचाल असते त्या ठिकाणी. ज्यावेळेस अशी हालचाल असते, परंतु कशी? आउटसाइड टू इनसाइड, बाहेरून आत, अशा पद्धतीचं ज्यावेळेस मुवमेंट त्या ठिकाणी असेल त्यावेळेस तुम्ही इनटूचा उपयोग करू शकता. व्हेन समवन ऑर समथिंग इज इन मोशन, म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू आतमध्ये आहे, परंतु आतमध्ये कशी आहे? नाऊ ही वॉज एंटरिंग, देर इज द मुवमेंट, देर इज हालचाल म्हणतो आपण. ती हालचाल जर त्या ठिकाणी असेल तर तुम्ही इंटूचा वापर या ठिकाणी करू शकता. जसं मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू कर्ड, दुधापासून काय होतं? दही तयार होतं. पण ही जी काही प्रोसेस आहे तिला वेळ लागतो. देर इज मुवमेंट. आलं लक्षामध्ये? मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू कर्ड्स. द चाइल्ड फेल इंटू द पॉथोल, बरोबर आहे. या ठिकाणी तो खड्ड्यात पडलेला आहे मुलगा. या ठिकाणी टीचर एंटर्ड इंटू द क्लासरूम. शिक्षक वर्गात आले, वर्गातच आहेत पण कसे? बाहेरून ते आतमध्ये आलेले. सो इन. सो टीचर एंटर्ड इन द क्लासरूम असं आपण नाही म्हणू शकत. टीचर एंटर्ड इन द क्लासरूम असं जर वापरलं तर या ठिकाणी मुवमेंट दिसत नाहीये, बरोबर आहे. दॅट वॉज द रॉंग यूज. आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो की टीचर एंटर्ड इन टू द क्लासरूम, देर इज द करेक्ट यूज ऑफ इन टू, कारण बिकॉज देर इज द मुवमेंट, हालचाल आहे. शिक्षक चालत या ठिकाणी काय झालेला आहे? तो वर्गामध्ये आलेला आहे. देन on to, there is another preposition used with the verbs to express movement. जसं into आणि on to बघितलं की हे जे काही prepositions आहेत ते कुठे वापरले जातात? These prepositions are used with the verb that shows the movement. हालचाल असते. या ठिकाणी जर बघितलं ती move the books on to the second shape. ही जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वरच्या शेप मध्ये स्थलांतर करूया किंवा हलवूया. She stepped down from the train onto the platform. ती त्या ट्रेन मधून त्या प्लॅटफॉर्म वरती उतरलेले आहे. सो दॅट वॉज द मुवमेंट. अलग लक्षामध्ये? ऑन टू म्हणजे त्या ट्रेन मधून ती त्या प्लॅटफॉर्मवर हालचाल आहे त्या ठिकाणी. अलग लक्षामध्ये? सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन ऑन टू अँड इन टू. देन नेक्स्ट, ओव्हर अँड अबाव. दीज आर ऑल्सो द प्रिपोजिशन्स युज्ड टू शो द रिलेशनशिप. हाऊ टू यूज देअर? लेट्स सी. ओव्हर आणि अबाव दोन्हीचा अर्थ वर या अर्थाने वापर केला जातो. आपण मातृभाषा मराठी आहे आपली आणि आपण म्हणतो की ओव्हर म्हणजे वर आणि अबाव म्हणजे सुद्धा चावर किंवा ओव्हर म्हणजे चावर या अर्थाने ही शब्द वापरलेले असतात. द वर्ड ओव्हर इज यूज टू रेफर टू समथिंग दॅट इज फाउंड placed, covered partially or fully at a higher level than the other.
with no point of contact between the two. आलं लक्षामध्ये? मोमेंट इज देअर. या ठिकाणी जर बघितलं तर आपण ही काही दोन वस्तू आहेत च्या वर. देर इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. दोघांमध्ये डिस्टन्स आहे त्या ठिकाणी आणि डिस्टन्स असून त्या ठिकाणी जर हालचाल असेल तर तुम्ही ओव्हर हा शब्द वापरू शकता. जसं आपण जर बघितलं, द डॉग जम्प्ड ओव्हर द वॉल. त्या कुत्र्याने त्या भिंतीवरती काय केलेलं आहे? उडी मारलेली आहे. ओव्हर द वॉल. आलं लक्षामध्ये? देर इज मुवमेंट. या ठिकाणी ज्यावेळेस तो उडी मारतो ती हालचाल आहे त्या ठिकाणी. च्या वर. कुठे? ऑन ओव्हर द वॉल. त्या भिंतीच्या वर त्याने उडी मारलेली आहे. द क्लाउड्स मूव्ह ओव्हर द सिटी. Over 100 people gathered there. He is standing over the bridge. So in this way, when you have to refer something that is placed partially or fully at higher level, याचा काही भाग किंवा ती पूर्णतः वस्तू जर दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या वर असेल, with there is no point of contact between two, असं जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ओव्हर हा शब्द या ठिकाणी वापरू शकतात. देन व्हॉट अबाउट अबाव. अबावच्या संदर्भात काय आहे? यूज टू टॉक अबाउट पोझिशन अँड हाईट. उंची संदर्भात एखाद्या वस्तूच्या पोझिशन संदर्भात याचा उपयोग केला जातो. इफ वन थिंग इज मच हायर दॅन अनदर थिंग और देर इज अ लॉट ऑफ स्पेस बिटवीन देम. दोघांमध्ये अंतर आहे. देर इज नो काय म्हणतो कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट. जसं ओव्हर आणि अबाव मध्ये कॉन्टॅक्ट नसतो, या ठिकाणी एक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्पर्श करलेला नसतो, त्या पद्धतीनं जर अशी अवस्था असेल आणि त्या ठिकाणी इफ देर इज नो मुवमेंट, इकडे ओव्हर मध्ये मुवमेंट असते, हालचाल असते, परंतु अबाव मध्ये देर इज यू डोंट फाइंड देर इज नो मुवमेंट. या ठिकाणी मुवमेंट तुम्हाला त्या शब्दाद्वारे दिसत नाही. जसं आपण बघितलं, क्लाउड्स लिंजर्ड अबाव द सिटी. जे काही ढग आहेत ते आता कुठे आहेत? त्या शहरावरती. लिंजर्ड म्हणजे रेंगाळणे आपण म्हणतो या ठिकाणी. आपण असे त्या शहरावरती आहेत, रेंगाळले आहेत असं आपण म्हणू शकतो. अशा वेळेस या ठिकाणी तुम्ही अबावचा यूज करू शकता. द सन इज शायनिंग ब्राईटली अबाव अवर हेड. सूर्य आकाशामध्ये या ठिकाणी आपल्या डोक्याच्या वर काय करत आहे? तळपळत आहे, शायनिंग करत आहे. लक्षामध्ये. सो दॅट इज द यूज ऑफ ओव्हर अँड अबाव. एक गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हर मध्ये मुवमेंट आहे, हालचाल आहे, आणि अबाव मध्ये देर इज नो मुवमेंट. डॉग जम्प्ड ओव्हर द वॉल. या ठिकाणी हालचाल आहे त्या दोन वस्तूंच्या दरम्यान. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो क्लाउड्स लिंजर्ड अबाव द सिटी, म्हणजे त्या शहराच्या वरती या ठिकाणी ढग काय आहेत? त्या ठिकाणी रेंगाळत आहेत असं आपण रेंगाळले आहेत असं आपण म्हणतो. ते ढग हालत नाहीये. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन ओव्हर अँड अबाव. देन टू अँड फ्रॉम. हे सुद्धा कॉमन प्रिपोजिशन्स आहेत, परीक्षेला या ठिकाणी विचारले जातात आणि वी कन्फ्यूज टू यूज. विच डू वी नीड टू यूज हिअर? सो लेट्स सी. काय करावं लागेल? फ्रॉम आणि टू ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो या ठिकाणी आपण अभ्यासूयात. फ्रॉम जो आहे यूज टू शो स्टार्टिंग लोकेशन, आणि टू चं काय? एंडिंग लोकेशन. फ्रॉम म्हणजे पासून आणि टू म्हणजे कडे. सुरुवातीच्या स्थळ किंवा ठिकाणापासून पुढे आणि शेवटचं स्थळ किंवा ठिकाण ज्यावेळेस तुम्हाला रेफर करायचे त्यावेळेस टू. फ्रॉम म्हणजे स्टार्टिंग पॉइंट, टू म्हणजे एंडिंग पॉइंट. फॉर एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आय रिसिव्ड अ लेटर फ्रॉम माय मदर. पत्र कोणापासून आलेलं आहे? दॅट इज स्टार्टिंग पॉइंट. मदर पशी होतं ते आता त्याच्याकडे आलेलं आहे. सो स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे? माय मदर, म्हणून फ्रॉम आलं. आय रिसिव्ड अ लेटर टू माय मदर असं नाही म्हणू शकत. टू कधी वापरतात? टू इज द एंडिंग पॉइंट. अलग लक्षामध्ये. टू इज द एंडिंग पॉइंट. या ठिकाणी बघा, आय वेंट टू काश्मीर टू स्पेंड माय व्हॅकेशन. मी कुठे गेलो? काश्मीरला. मी आहे कुठे? नाव आय एम इन सातारा. एंडिंग प्लेस कोणतं आहे? काश्मीर. सो टू काश्मीर आपण असं म्हणू शकतो. हॅव यू स्टार्टेड युअर करिअर फ्रॉम मुंबई? तू तुझ्या करिअरची सुरुवात मुंबई पासून. स्टार्टिंग पॉइंट मुंबई आहे, बरोबर आहे. एंडिंग पॉइंट नाही, मग स्टार्टिंग पॉइंट आहे मुंबई, म्हणून या ठिकाणी फ्रॉम मुंबई आपण असं म्हणू शकतो. आय घेव माय बाईक टू महेश. ऍक्च्युअली या ठिकाणी आय घेव माय बाईक, मी माझी बाईक दिली. कुणाला दिलेली आहे? फर्स्ट ऑफ ऑल दॅट वॉज माइन. दॅट इज माइन. स्टार्टिंग पॉइंट कोण आहे? माझी बाईक आहे ती. मी दिली आहे कुणाला? दुसऱ्या एका व्यक्तीला दिलेली. दॅट वॉज द एंडिंग पॉइंट. सो टू महेश. तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी हे कन्वर्ट केलेलं आहे. सो आय थिंक इट इज व्हेरी युजफुल फॉर यू. ही वॉज ब्लाइंड फ्रॉम बर्थ. या ठिकाणी ही वॉज ब्लाइंड फ्रॉम बर्थ. या ठिकाणी जर म्हटलं आपण तर काय? तो आंधळा आहे. कधीपासून? स्टार्टिंग पॉइंट फ्रॉम बर्थ. आय वॉज ब्लाइंड टू बर्थ असं नाही म्हणू शकत. टू इज द एंडिंग पॉइंट ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. फ्रॉम इज द बिगिनिंग. तो आंधळा कधीपासून आहे? फ्रॉम द बर्थ. लेट्स सी वन अदर एक्झाम्पल.
वी आर गोइंग टू महाबळेश्वर नेक्स्ट वीक. पुढील आठवड्यात आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत. सो महाबळेश्वर इज द एंडिंग पॉइंट ऑफ देअर टूर. लक्षामध्ये स्टार्टिंग पॉइंट कोणतं आहे, जिथं ते राहतायत ते. सो in this way you can use to and from is used for the starting point and to is used for the ending point. Then by and with, these are also commonly used prepositions. We have to learn about them. By is used to show near or next to, एखाद्या वस्तूच्या जवळ किंवा च्या पुढे हे अंतर दाखवण्यासाठी बायचा यूज केला जातो. दुसरा यूज आहे अ गिव्हन टाइम और नॉट लेटर दॅन, जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जर तुम्ही त्या ठराविक वेळेपूर्वी तिथे पोहोचणार असाल तर त्या वेळेच्या अगोदर तुम्ही बाय हे प्रिपोजिशन्स वापरू शकता. किंवा बाय कधी यूज केलं जातं, वेन यू हॅव टू डिनोट अ डुअर और ऍक्शनर, या ठिकाणी ते नेमका करता कोण आहे त्या क्रियेचा हे दर्शवण्यासाठी जनरली वी यूज इन पॅसिव्ह फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी वापरत असतो. सो एक्झाम्पल्स आर देअर. इज द पोस्ट ऑफिस बाय द बस स्टॉप, या ठिकाणी पोस्ट ऑफिस बस स्टॉपच्या जवळ, नियर टू च्या जवळ आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला व्यक्त करायचं असतं त्यावेळेस तुम्ही बाय हा शब्द या ठिकाणी यूज करू शकतात. अ गिव्हन टाइम और नॉट लेटर दॅन, दिलेल्या वेळेच्या अगोदर, बरोबर आहे. हे ज्यावेळेस तुम्हाला व्यक्त करायचं, यू रीच द एक्झाम हॉल बाय 8:30 AM. जसं तुम्ही परीक्षेला when you are preparing, when you are entering in the exam hall, you have to come there at 10:30 AM. Your exam starts at 11 AM and you have to come on the center by 10:30 AM. बरोबर आहे, त्या वेळेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पोहोचणं गरजेचं असतं. डुअरर ऑफ द ऍक्शन, तेव्हा क्रियेचा करता कोण हे ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस आपण पॅसिव्ह फॉर्म मध्ये यूज करतो. द पोएम वॉज रिटन बाय माय मदर. So that is by. These are three different uses. With, in the company of, in addition to, or by means of. So these are three different uses. च्या सोबत, अधिक या प्रमाणामध्ये, किंवा साधन कशाने, बाय मीन्स एक इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने किंवा साधन म्हणून सुद्धा या ठिकाणी त्या ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असते त्यावेळेस तुम्ही with चा या ठिकाणी उपयोग करू शकता. लेट्स सी द एक्झाम्पल. स्टुडंट्स वेंट टू चेन्नई विथ देअर पॅरेंट्स. कंपनी ऑफ म्हणजे च्या सोबत गेलेले आहेत, विद्यार्थी कुठे गेलेत, चेन्नईला, पण कोणासोबत, विथ देअर पॅरेंट्स, बरोबर आहे. इन कंपनी ऑफ, इन ऍडिशन टू. वुड यू लाईक टू हॅव टी विथ ब्रेकफास्ट, च्या सोबत तुम्हाला काय पाहिजे, चहा सोबत बिस्किट चालतील. वुड यू लाईक टू हॅव टी विथ बिस्किट म्हणजे इन ऍडिशन टू, अतिरिक्त म्हणतो आपण, अजून काय त्यासोबत. जर असं व्यक्त करायचं असेल, दोन संबंध दाखवायचा असेल, यू कॅन यूज विथ. अँड बाय मीन्स साधन, इन्स्ट्रुमेंट. आय कट माय बर्थडे केक with a fruit knife. So in this way you can use by and with. Then among and between, these are also mostly commonly used prepositions in our day-to-day English and in our examination also there. So among and between both are used. च्या मध्ये ही संकल्पनेने किंवा या अर्थाने ही वापरली जातात. among आणि between, च्या मध्ये, किती जणांच्या मध्ये हा डिफरन्स त्या ठिकाणी आहे. सो लेट्स सी. टू शो व्हेन समथिंग इज इन with a group of few, several or many things. बरोबर आहे. ज्यावेळेस एखादी वस्तू दोन पेक्षा अधिक वस्तू किंवा ठिकाणांच्या मध्ये असते, असं ज्यावेळेस तुम्हाला स्पष्ट उल्लेख करायचा असतो, यू हॅव टू यूज अमंग. सपोज यू आर 4 फ्रेंड्स, बरोबर आहे, अँड यू आर सिटिंग अमंग देम, तुम्ही त्यांच्या मध्ये बसलेला आहे. सो नंबर ऑफ फ्रेंड्स किती आहेत, 4 आहेत. दोन पेक्षा ज्यावेळेस अति जास्त व्यक्तीच्या मध्ये तुम्ही बसलेला असाल त्यावेळेस तुम्ही असा उल्लेख करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अमंग वापरायचा आहे. आय सॅट अमंग द अदर फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांच्या मध्ये बसलेलो होतो, बरोबर आहे. नंबर ऑफ फ्रेंड्स आर मोर दॅन 2, ही संकल्पना या ठिकाणी आहे. आय वॉन्ट टू लिव्ह अमंग लाईक माइंडेड पीपल. देअर इज ऑनर अमंग थ्यूज, बरोबर आहे. मोर दॅन 2, दोघांपेक्षा जास्त जर असेल आणि त्यांच्या मध्ये तुम्ही असाल, जर असा उल्लेख करायचा असेल तर यू कॅन यूज अमंग. आणि बिटवीन काय, शो द मिडल पॉइंट ऑफ टू थिंग्स, दोन वस्तूच्या मध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस त्या ठिकाणी बिटवीनचा यूज तुम्हाला करणं गरजेचं असतं. एक्झाम्पल आहे, गंगा डिवायडेड द कुकीज बिटवीन 2 चिल्ड्रन. गंगाने काय केलं, ते जे बिस्किट होतं ते 2 मुलांमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, विभागणी केलेली किंवा वाटून दिले. सो बिटवीन द 2, या ठिकाणी दोघंच आहेत आणि दोघांमध्ये त्या बिस्किटची या ठिकाणी कुकीजची काय केलेली आहे, वाटप या ठिकाणी केलेली आहे. द ट्रेजर इज बिटवीन द पाम ट्री अँड द हट, जो खजिना आहे तो कुठे, पाम ट्री आणि हट यांच्या मध्ये आहे. सो इन दिस वे
ओनली बिटवीन टू, मिडल पॉइंट जर तुम्हाला व्यक्त करायचा असेल की साईडला एक एक आहे आणि तुम्ही मध्य ठिकाणी आहात, ज्यावेळेस असा उल्लेख करायचा असतो त्यावेळेस तुम्ही बिटवीनचा उपयोग या ठिकाणी करू शकता. दॅट्स इट. देन फॉर अँड सिन्स, अनदर prepositions which are used, that is for and since. Generally these prepositions are used to show the duration, कालावधी. त्या संदर्भामधील prepositions of time जे काही म्हणतो आपण त्या संदर्भातील हे prepositions आहेत. मग कधी यूज करायचं यांचा? The word for is used to show a period of time in the past, present or future. So not specific timing, point of time नाहीये या ठिकाणी, that is duration म्हणतो आपण. I was waiting for an hour. बरोबर आहे, 1 तासापासून, दॅट इज द ड्युरेशन ऑफ 16 मिनिट्स. महेश हॅज बीन ट्रॅव्हलिंग फॉर द पास्ट 2 वीक्स, मागील 2 आठवडे. सो 2 वीक्स दॅट इज द लॉंग पिरियड, दॅट इज द ड्युरेशन, कालावधी आहे तो, नॉट स्पेसिफिक टायमिंग. बरोबर आहे. आविष्कार विल बी हिअर फॉर अ फ्यू आवर्स, काही तासांमध्ये तो इथं असेल. सो फ्यू आवर्स दॅट इज द ड्युरेशन. सो फॉर ड्युरेशन यू कॅन यूज फॉर. Then since that is a specific duration. The word since is used to refer to a point of time, period of time आणि point of time. That is the difference between. हा कालखंड असतो आणि हा वेळ, ठराविक वेळ असतो या ठिकाणी. बरोबर आहे. We have been married since 1996. बरोबर आहे. एखादा पॉइंट ऑफ टाइम जर तुमच्या समोर असेल, माहित असेल, तर तुम्ही या ठिकाणी सिन्सचा उपयोग या ठिकाणी करू शकता. आय हॅव नोन यू सिन्स यू वर किड. तू ज्यावेळेस लहान होतास, मूल होतास, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. सिन्स दॅट इज द पर्टिक्युलर पिरियड, 10-15 इयर्स अगोदर. बरोबर आहे, त्या वेळेपासून. अभिनव हॅज बीन वर्किंग ॲज अ ट्रान्सलेटर सिन्स 2022. या ठिकाणी तो अभिनव जो काही आहे तो या ठिकाणी काय म्हणून काम करतोय? ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून काम करतोय. कधीपासून? सिन्स 2022. दॅट इज द स्पेसिफिक टाइम, पॉइंट ऑफ टाइम आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला पॉइंट ऑफ टाइम व्यक्त करायचा असतो, you go for since. Okay, I think this is the easy language that is really helpful to you to get 1 out of 1 mark. Am I right? या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1B मध्ये या ठिकाणी you have to choose two correct prepositions आणि त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओचा निश्चितपणे या ठिकाणी उपयोग होईल असं आपण समजूया. Then under and below. And we are going to just see the commonly used prepositions. As I told you, the list of preposition was so long. Just search on the Google, then you will find that how many prepositions are used in our English language. So number of prepositions are huge. Let's see under and below. Under is used to mean a lower place or hidden, covered by something in a same plane. बरोबर आहे. जसं या ठिकाणी कॅट इज अंडर द टेबल, सेम प्लेन आहे, या ठिकाणी टेबलच्या खाली आहे ती. बरोबर आहे. कवर्ड बाय दॅट टेबल. ज्यावेळेस अशा प्रकारचं वक्तव्य असेल त्यावेळेस तुम्ही अंडरचा उपयोग करू शकता. इट इज यूज टू टॉक अबाउट लोअर इन अन एज ऑर नंबर. ज्यावेळेस वय त्यापेक्षा खाली आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. स्टुडंट्स अंडर 12 इयर्स आर नॉट अलाउड इन द एक्झाम हॉल, इन थिएटर्स. 12 वर्षाच्या आतील असे ज्यावेळेस असा उल्लेख करायचा असतो. सो विथ इयर लोअर इन द एक्सपेक्टेड एज, त्या वयाच्या खाली असा ज्यावेळेस तुम्ही उल्लेख करणार असता, सो यू कॅन यूज अंडर. देन समथिंग इज मॅनेज्ड बाय समवन. जसं या ठिकाणी आपण बघूया, द हॉटेल विल बी अंडर न्यू मॅनेजमेंट इन जानेवारी महिन्यामध्ये हे जे काही हॉटेल आहे ते एक नवीन व्यवस्थापन मंडळाच्या अधिपत्याखाली असेल. समवन मॅनेज्ड बाय समवन. अलग लक्षामध्ये, ज्यावेळेस अशा प्रकारचं वक्तव्य तुम्हाला करायचं असतं की या ठिकाणी तुम्ही समवन मॅनेज्ड बाय समवन असं जर व्यक्त करायचं असेल तर डेफिनेटली यू हॅव टू गो फॉर अंडर. टू टॉक अबाउट द स्टेट ऑफ समथिंग, द न्यू रोड इज अंडर कन्स्ट्रक्शन. एखाद्या वस्तूची स्थिती काय आहे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस तुम्ही अंडर हा शब्द या ठिकाणी वापरू शकता. हा जो काही नवीन रस्ता आहे तो आता कसा आहे? अंडर कन्स्ट्रक्शन आहे. काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर चालू आहे असं आपण म्हणत असतो. सो अंडर कन्स्ट्रक्शन, इट वॉज नॉट कम्प्लिटेड फॉर ड्रायव्हिंग. देन बिलो, टू टॉक अबाउट समथिंग इन अ लोअर पोझिशन, नॉट डायरेक्टली अंडर समथिंग. या ठिकाणी अंडर आणि बिलो द मिनिंग इज सेम बट द डिफरन्स इज देअर. फेअर टू यूज अंडर अँड फेअर टू यूज बिलो. बरोबर आहे. टू टॉक अबाउट समथिंग इन लोअर पोझिशन, एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या खाली आहे हे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस बिलो या शब्दाचा उपयोग करायचा आहे. कसा करायचा आहे?
नॉट इन अ सेम प्लेन, एका विशिष्ट ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जसं आपण मग पाहिलं होतं की कॅट इज अंडर द टेबल, तो टेबल आहे, दॅट इज द सेम प्लेन, दॅट इज द सेम प्लेस म्हणूया पर्टिक्युलर, आणि त्या टेबलच्या खाली ती तंतोतंत आहे. सो वी कॅन यूज अंडर. पण या ठिकाणी नॉट सेम प्लेन, जसं आपण बघितलं, वी स्टॉप 100 मीटर बिलो द टॉप ऑफ माउंटन. हे जे काही माउंटन आहे, हे जे काही पर्वत आहे, त्या टॉप पासून 100 मीटर खाली आपण या ठिकाणी कुठे आहोत? पायथ्याशी आहोत. वी स्टॉप 100 मीटर बिलो, त्या पायथ्यापासून म्हणजे टॉप ऑफ द माउंटन, त्या समिट पासून, त्या शिखरापासून आपण कुठे आहेत? 100 मीटर खाली आहेत. परंतु त्या शिखराच्या तंतोतंत खाली आहेत का? नाही. वी आर ऍट द बॉटम, नॉट अंडर द माउंटन. पायथ्याशी आहोत, त्या प्लेनच्या खाली नाही, त्या सरफेसच्या खाली नाही. नॉट सेम प्लेन. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू? जसं मांजर त्या टेबलाच्या खाली होती, तसं आपण त्या पर्वताच्या खाली नाहीयेत. आलं लक्षामध्ये? वी आर टॉकिंग अबाउट समथिंग इन अ लोअर पोझिशन. त्या शिखरापासून आपण खाली आहोत, बट नॉट इन द सेम प्लेन. ज्यावेळेस असं तुम्हाला एक स्टेटमेंट करायचं आहे, यू कॅन यूज बिलो. द डिटेल इज रिटन बिलो द letter. The details is written below the letter. The temperature drops below 0 degrees Celsius. जसं to describe something written in lower place of the writing किंवा used to talk about something less than or certain numbers. बरोबर आहे? या त्यापेक्षा खाली. The students with scores below 60 are not eligible. 60% पेक्षा मार्क्स कमी घेणारे विद्यार्थी यासाठी अपात्र आहेत. सो बिलो दॅट पर्टिक्युलर पॉइंट, एखाद्या वस्तू किंवा एखाद्या संख्येपेक्षा कमी ज्यावेळेस तुम्हाला हे सांगायचं असतं, त्यावेळेस तुम्ही बिलो म्हणू शकता. आपण असं नाही म्हणू शकत स्टुडंट्स विथ स्कोर अंडर 60. अंडर 60 नाही, बिलो 60 म्हणावं लागेल. कारण अंडर 60 मध्ये काय, वी नीड द सेम प्लेन, वी नीड द सेम सरफेस. बरोबर आहे? सो दॅट वॉज द रॉंग यूज. कसा? स्टुडंट्स विथ स्कोर अंडर 60 आर नॉट एलिजिबल. बिलो 60 म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी अंडर मध्ये काय, वी नीड द सेम प्लेन. हिअर वी डू नॉट नीड द सेम प्लेन. इज इट ओके? देन across and through, that is mostly common used prepositions in English language. So across means on other side of the something, or from one side to the other of the something which has sides or limits such as city, road or river. कडे, through या अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत क्रॉस. बरोबर आहे? एका ठिकाणाहून फ्रॉम द फर्स्ट पॉइंट टू द लास्ट पॉइंट वी कॅन क्रॉस दॅट पर्टिक्युलर एरिया. ज्यावेळेस असं सांगायचं असतं की आम्ही या तीरावरून त्या तीरापर्यंत, नदीच्या 2 तीर असतात, देर आर 2 बँक्स ऑफ द रिव्हर. बरोबर आहे? ए फ्रॉम द बँक ए टू बँक बी, या कडीपासून त्या कडीपर्यंत. म्हणजे असं अक्रॉस जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्या ठिकाणी 2 प्रिपोजिशन्स आपल्याकडे आहेत, अक्रॉस आणि थ्रो. मग डिफरन्स काय आहे या ठिकाणी? तो डिफरन्स असा आहे की when you are using across to show that something from one side to another. बरोबर आहे? एका बाजूपासून दुसऱ्या बाजूकडे तुम्ही जात आहात, क्रॉसिंग करत आहात, त्यावेळेस तुम्ही अक्रॉस या शब्द वापरू शकतात. वी टूक द बोट अक्रॉस द रिव्हर. आलं लक्षामध्ये? फ्रॉम दिस पॉइंट टू दॅट पॉइंट टू ट्रॅव्हल यू टूक द बोट. कशासाठी? अक्रॉस. The to emphasize that something is happening at the same time in many places within an organization or city or country. Emphasizing थोडंसं महत्व द्यायचंय तुम्हाला. बरोबर आहे? कशासाठी? समथिंग इज हॅपनिंग ऍट द सेम टाइम इन मेनी प्लेसेस. एकाच वेळेला अनेक ठिकाणी ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात त्यावेळेस तुम्हाला व्यक्त करायचा असतो, असा रेफरन्स द्यायचा असतो, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी ही अक्रॉस हा शब्द वापरू शकता. अक्रॉस द कंट्री पीपल आर कमिंग आउट टू व्होट फॉर अ न्यू प्रेसिडेंट. संपूर्ण देशातून या ठिकाणी उमेदवार येत आहेत. सो अक्रॉस द कंट्री. बरोबर आहे? या ठिकाणी टू एम्फसाइज दॅट समथिंग इज हॅपन ऍट द सेम टाइम इन मेनी प्लेसेस. अनेक ठिकाणाहून या ठिकाणी, अनेक राज्यामधून या ठिकाणी लोक येत आहेत. कशासाठी? टू व्होट. सो अक्रॉस. थ्रू, when moving from one side to another. दोन्हीमध्ये मुवमेंट आहे. यू आर गोइंग फ्रॉम फर्स्ट टू सेकंड. लक्षात घ्या, अक्रॉस आणि थ्रू मध्ये काय डिफरन्स आहे? when moving from one side to another while surrounded by something. when referring to a period of time from start to finish. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण, we cycled through a number of small villages. आम्ही अनेक खेडेगावे पालथी घालत त्या ठिकाणी आम्ही सायकलवरून प्रवास केलेला किंवा गेलेलो आहोत. when my dog runs through long grass, it's difficult to find him. when my dog runs through the long grass. ज्यावेळेस
माझा जो काही डॉग आहे, कुत्रा आहे, हा गवतातून म्हणजे अराउंड काय आहे त्याच्या, देर इज अनदर ऑब्जेक्ट दॅट इज ग्रास इज देअर अँड इट इज डिफिकल्ट टू फाइंड हिम. द ऑफिस इज ओपन मंडे थ्रू फ्रायडे 9 PM to 5 PM. जसं मी तुम्हाला सांगितलं की टू रेफर अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम स्टार्ट टू फिनिश, ज्यावेळेस स्टार्ट आणि एंडिंग टाइम दिलेला असतो त्यावेळेस तुम्ही थ्रू हा शब्द या ठिकाणी त्या पर्टिक्युलर पिरियडच्या अगोदर त्या ठिकाणी वापरू शकता. द ऑफिस इज ओपन, बरोबर आहे, मंडे थ्रू फ्रायडे. मंडे आणि फ्रायडे या 2 दिवसा म्हणजे मंडे पासून फ्रायडे पर्यंत या कालावधीमध्ये ते ऑफिस सुरू आहे. ज्यावेळेस असा रेफरन्स द्यायचा आहे फ्रॉम स्टार्ट टू फिनिश, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी थ्रूचा यूज करू शकता. देन बिसाइड, बिफोर अँड आफ्टर. बिसाइड डिस्क्राइब द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ अ पर्सन. बरोबर आहे, एखाद्या वस्तूची पोझिशन त्यावेळेस तुम्हाला सांगायची आहे, ती नेमकी कशी आहे, च्या बाजूला आहे का. बिसाइड म्हणजे च्या बाजूला. बिसाइड रेफर्स टू द पोझिशन नेक्स्ट टू और ऍट द साइड ऑफ समथिंग. च्या पुढे किंवा च्या बाजूला ज्यावेळेस अशा पद्धतीचा संदर्भ तुम्हाला या ठिकाणी 2 नाउन मध्ये प्रस्थापित करायचा असतो त्यावेळेस तुम्ही बिसाइड वापरा. फॉर एक्झाम्पल, आय सॅट बिसाइड द रिव्हर इन फ्रंट ऑफ माय कार. तो बसलेला आहे कुठे, च्या बाजूला. कुठे, आय सॅट बिसाइड द ड्रायव्हर इन फ्रंट ऑफ द कार. कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला तो या ठिकाणी बसलेला आहे. प्लीज कीप माय आय कीज ऑन द टेबल बिसाइड द बेड. माझ्या बेडच्या बाजूला जो टेबल आहे त्या टेबलावरती त्या चाव्या ठेव. सो दॅट इज द रेफरन्स. बिसाइड रेफर्स टू द पोझिशन नेक्स्ट टू और ऍट द साइड ऑफ. च्या बाजूला किंवा त्या पुढे ही ज्यावेळेस संकल्पना तुम्हाला व्यक्त करायची असते, देन यू कॅन गो फॉर द बिसाइड. बिफोर म्हणजे च्या अगोदर म्हणतो. बिफोर रेफर्स अर्लियर दॅन पर्टिक्युलर टाइम, इव्हेंट और ऍक्शन. एखादी घटना असेल, बरोबर, त्या घटनेपूर्वी, एखाद्या वेळेपूर्वी ज्यावेळेस तुम्हाला असा संदर्भ व्यक्त करायचा आहे त्यावेळेस तुम्ही बिफोर हा शब्द वापरू शकता. ही रीच्ड द स्टेशन बिफोर अस. तो आमच्या अगोदर, बिफोर अर्लियर टाइम दॅन अवर, आमच्या अगोदर तो या ठिकाणी पोहोचला. आय वेंट टू द हॉस्पिटल बिफोर शी लेफ्ट इट. ती निघून जाण्यापूर्वीच मी त्या ठिकाणी काय झालेलो, पोहोचलेलो. सो दॅट इज अर्लियर दॅन द गिव्हन टाइम, अर्लियर दॅन द इव्हेंट, अर्लियर दॅन द ऍक्शन. या पद्धतीनं तुम्ही बिफोरचा शब्द वापरू शकता. देन आफ्टर. आफ्टर म्हणजे जसं बिफोर अर्लियर होतं तसं आफ्टर काय, लॅटर दॅन, च्या नंतर. अ पर्टिक्युलर टाइम, इव्हेंट और ऍक्शन. लॅटर दॅन अ पर्टिक्युलर टाइम, दिलेल्या वेळेच्या नंतर, घडलेल्या घटनेच्या नंतर, दिलेल्या कृतीच्या नंतर. ज्यावेळेस असा संदर्भ तुम्हाला व्यक्त करायचा आहे देन यू गो फॉर आफ्टर. लेट्स सी द एक्झाम्पल. शॅल वी हॅव अ स्विम आफ्टर लंच. सो जेवणानंतर, सो आफ्टर लंच. द बँक इज जस्ट आफ्टर द पार्क. ती जी काही बँक आहे ती कुठे, जस्ट आफ्टर द पार्क, च्या पुढे. शी डीड व्हॉल्युंटरी वर्क इन हॉस्पिटल आफ्टर शी ग्रॅज्युएटेड. पदवीधर झाल्यानंतर, नंतर शी डीड व्हॉल्युंटरी वर्क. आय विल डू अनदर कोर्स आफ्टर आय फिनिश दिस वन. हा संपल्यानंतर. सो आफ्टर आय फिनिश दिस वन. सो इन दिस वे you can use beside, before and after. Then another pair that is used here, behind and in front of. Behind म्हणजे च्या मागे आणि in front of म्हणजे च्या समोर, या अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत. So behind usually refers to the position or location or towards the back of somebody or something. च्या मागे हा संदर्भ ज्यावेळेस तुम्हाला व्यक्त करायचा आहे त्यावेळेस तुम्ही behind. Who is the man standing behind your sister? तुझ्या बहिणीच्या पाठीमागे कोण उभा आहे, म्हणजे टू हेल्प हिम, टू प्रमोट हिम या अर्थाने वापरलेला शब्द आहे बिहाइंड. द सन डिसअपियर्ड बिहाइंड अ मास ऑफ क्लाउड्स. तो जो काही सूर्य आहे ढगांच्या मागे दडलेला आहे, नाहीसा झालेला आहे, बिहाइंड च्या मागे. द कॅट हिड बिहाइंड द फ्रीज. ती जी काही मांजर आहे त्या फ्रीजच्या पाठीमागे, बिहाइंड या अर्थाने शब्द वापरला जातो. आणि इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, च्या समोर, क्लोज टू द फ्रंट ऑफ समथिंग, एखाद्या वस्तूच्या समोर असा संदर्भ ज्यावेळेस प्रस्थापित करायचा असतो त्यावेळेस तुम्ही इन फ्रंट ऑफचा उपयोग या ठिकाणी करू शकता. दे आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ देअर हाऊस. द फाउंटन इज इन फ्रंट ऑफ द बिल्डिंग. ही इज सिटिंग इन फ्रंट ऑफ हिज कॉम्प्युटर. तो कुठे बसलेला आहे, संगणकाच्या समोर. दे फाउंटन इज इन फ्रंट ऑफ द बिल्डिंग. त्या बिल्डिंगच्या समोर काय आहेत, कारंजा आहेत. दे आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ देअर हाऊस. ते त्यांच्या घराच्या समोर उभे आहेत. सो
द डॉग इज वॉकिंग इन फ्रंट ऑफ इट्स ओनर. कुत्र्या मालकाच्या समोर तो कुत्रा चालतोय. सो इन फ्रंट ऑफ, क्लोज टू द फ्रंट ऑफ समथिंग, हा ज्यावेळेस रेफरन्स तुम्हाला द्यायचा असतो त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, यू हॅव टू यूज these prepositions. I think these are the commonly prepositions and it is really helpful to you. If you like this video, then don't forget to subscribe and press the bell icon to get the notification of new videos that I upload on our YouTube channel. दुसरी एक महत्वाची गोष्ट, we will take an online lecture on Zoom platform to resolve the queries, resolve the problems based on the grammar that we studied in the previous week. मागील आठवड्यामध्ये आपण जे काही पाहिलेलं आहे कंटेंट, त्यामध्ये जे ग्रामरवर आधारित कंटेंट होते त्यावर जे काही तुमच्या शंका असतील आणि त्या शंकांचं निरसन करणे गरजेचं असतं. सो वी विल टेक अ लेक्चर on the Zoom platform where you can share your thoughts, you can express yourself and try to clear your confusion. So thank you very much.